नमस्कार, मी मधुरा. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत फर्निचरच्या शोरूमला. तसंच नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर आणि वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे आपल्याला सांगणार आहेत वास्तुशास्त्राचं महत्त्व. आपल्या घराला आकर्षक आणि आरामदायी लुक देण्यासाठी मार्केटमधील नवीन फर्निचरची रेंज बघायला आज आपण जाणार आहोत भांडूप इथल्या नेपच्यून मॅग्नेट मॉलमधल्या स्टाईल स्पा ह्या शोरूममध्ये. चला तर एक फेरफटका मारूया ह्या शोरूमचा. आजकालच्या मॉडर्न युगामध्ये आपल्या घरालाही मॉडर्न टच द्यायचा असेल तर मार्केटमध्ये काय काय व्हरायटी अवेलेबल आहे हेच पाहण्यासाठी आपण आलो आहोत ते स्टाईल स्पा ह्या फर्निचर शोरूममध्ये. चला तर पाहूया ह्या शोरूममध्ये काय सोफ्याची व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. आपण बघतो सध्या ट्रेंड आहे तो ज्यूट मटेरियलचा आणि ज्यूटमध्ये खास करून कलर बघितले गेले तर ऑफ व्हाईट, ब्लॅक आणि व्हाईट हे कलर्स अवेलेबल असतात. आणि आपण बघूया की कशा पद्धतीने अजून वेगवेगळे इथे सोफाज आहेत आणि ह्या सोफामध्ये वेगवेगळी व्हरायटी आणि वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला दिले जातात. मटेरियल प्रमाणेच आपण इथे बघतोय ते स्वेट मटेरियल. खास करून ह्या स्वेट मटेरियलचं वैशिष्ट्य म्हणजे थोडासा वेल्वेट टच येतो. ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळे कलर्स इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला जो कलर तुमच्या घराला सूट होत असेल, जो आवडेल तो तिथे तुम्हाला मिळू शकतो ह्या मटेरियलमध्ये. त्याचबरोबर शिनाईल हे एक वेगळा लुक देऊन जातं. सोफ्यामधला एक प्रकार आहे तो म्हणजे ग्लॉसी लुक खास करून ह्या सोफ्यामध्ये मिळतो. या ग्लॉसी लुकप्रमाणे जेकार्ड म्हणजे एम्बॉस फीलवाला देखील फॅब्रिक इथे अवेलेबल आहे. या फॅब्रिकचे सोफाज देखील अवेलेबल आहे आणि हे सगळे सोफाज जे आहेत, लेदर असो किंवा फॅब्रिक सोफाज असो, हे सगळे वॉशेबल आहेत. तुम्ही तुमची घरच्या घरी ह्याची साफसफाई करू शकता, शॅम्पूने हे धुवू शकता. हे याचं खास वैशिष्ट्य आहे. नॉर्मल सिटिंग सोफ्याप्रमाणेच इथे सीट ऑन टाईपमधला सोफा देखील तुम्हाला बघायला मिळतो. या सीट ऑन टाईप ह्या सोफ्याचं खास वैशिष्ट्य आपण बघू शकता. तुम्ही TV बघत असाल किंवा इतर वाचन रीडिंग करत असाल तेव्हा खास करून अशा पद्धतीने तुम्ही कम्फर्टेबल बसून तुम्ही तुमचं जे काम असेल, TV बघण्याचं काम असेल किंवा इतर पुस्तक वाचण्याचं काम असेल ते करू शकता. ह्या सोफ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे कम्फर्टेबल आहे. हा एकदम अतिशय कम्फर्टेबल तुम्हाला इथे बघायला मिळतो. हा लेदरमध्ये जसं अवेलेबल आहे तसंच तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये देखील अवेलेबल होऊ शकतो. सोफा सेटची व्हरायटी बघितल्यानंतर आता आपण बघूया डायनिंग टेबल्सची व्हरायटी. डायनिंग एरियामध्ये काय काय आपण ठेवू शकतो, कुठल्या प्रकारचे डायनिंग टेबल्स ठेवू शकतो. इथे आपण बघतोय ते रबर वूड म्हणजे एक नॅचरल वूडचं डायनिंग टेबल. ह्या ठिकाणी आपण 4 चेअर्सच्या ऐवजी 6 चेअर्सही ठेवू शकतो. मगाशी आपण जसे ज्यूटचे सोफाज बघितले तशाच ज्यूटच्या इथे चेअर्सही बघायला मिळतात. म्हणजे तुमचं एक कॉम्बिनेशन घरामध्ये होऊ शकतं. ज्यूट कॉम्बिनेशन तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर इथे सिसमचं टेबलही आपण बघू शकतो. सिसम हे जरी वजनाला जड असलं तरी देखील टिकाऊ आहे आणि हा घराला वेगळा टच देऊ शकतात, वेगळा लुक देऊ शकतात. तसंच ह्या शोरूममध्ये आपण आता बघणार आहोत मॉड्युलर किचनची काय रेंज आहे ती. सध्या आपण बघतोय की हे जे मटेरियल ह्यांनी वापरलेलं आहे ते कोरियन मटेरियल आहे. त्याचबरोबर इथे हॉब्स देखील तिथे त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण ह्या मॉड्युलर किचनचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे ॲक्रेलिक फिनिशिंग आपण बघतोय. ॲक्रेलिक फिनिशिंग म्हणजे थोडक्यात सॉफ्ट फिनिशिंग असतं. अतिशय दिसायला सुंदर असं आहे. तसंच आपण हे जे बघतोय हे जे ड्रॉवर्स आहेत, ट्रॉली आहे, ते अतिशय सॉफ्टली क्लोज आणि ओपन होऊ शकतात. कुठेही आवाज येत नाही. भरपूर स्पेस इथे दिलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कस्टमाइज किचन तुमचं मॉड्युलर किचन बनवता येऊ शकतं. ॲक्रेलिक
फिनिशिंग बरोबरच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे मटेरियल वापरूनही किचन तुमचं बनवता येऊ शकतं। इथे आपण बघू शकतो की वेगवेगळं मटेरियल वापरून कशा पद्धतीने ह्यांनी हे सॅम्पल्स किचन्स बनवलेले आहेत। खास करून MDF प्लाय वापरला जातो, मरीन प्लाय वापरला जातो, ॲक्रेलिक बरोबरच आपण हे दोन्ही प्लायचा वापर करू शकतो। वुडन खास करून आवडू शकतं प्रत्येकाला। पार्टिकल प्लाय देखील वापरला जाऊ शकतो। आपण बघतोय की वेगवेगळी व्हरायटी ह्या शोरूममध्ये तुम्हाला मिळू शकेल। वेगवेगळे कलर्सही अवेलेबल आहेत, ज्याची आवड जशी असेल त्याप्रमाणे कलर्स इथे आपल्याला मिळू शकतात आणि तुम्ही तुमचं किचन बनवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आपली बेडरूम सजवण्यासाठी ह्या शोरूममध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते आता आपण पाहूया। कुठल्या कुठल्या प्रकारचे बेड्स इथे आपण पाहू शकतो। आपण सुरुवातीला हा बेड बघणार आहोत, तो सीसम चा बेड आहे। सीसम वूड इथे वापरलं आहे। सीसम वूड हे जरी वजनाला जड असलं तरी टिकाऊ आहे आणि अर्थातच लुक वाईज आपण बघितलं तर अतिशय सुंदर हे दिसतं। ह्या बेड प्रमाणेच आपण बघतो इथे बंक बेड देखील अवेलेबल आहे। बंक बेडचं ह्या खास वैशिष्ट्य म्हणजे दोन मुलं तुमचे आरामात झोपू शकतात। त्याचबरोबर मुलं मोठी झाली तरी देखील ह्याचा उपयोग होऊ शकतो। मल्टीपर्पज हा बेड आहे। हा बेड तुम्ही दुसरीकडे हलवू शकता। दोन्ही बेड वेगवेगळे करून देखील तुम्ही याचा वापर करू शकता। हे खास वैशिष्ट्य आहे। ह्याच्यात देखील वूडचा वापर केला गेला आहे। अतिशय वेगळा असा टच ह्यामुळे तुमच्या बेडरूमला मिळू शकतो। या बंक बेड प्रमाणेच आपल्याला मास्टर बेडरूममध्ये खास करून स्टोरेज बेड बघायला मिळतो आणि स्टोरेज बेड म्हणजे कारण की आजकाल जागा कमी असल्यामुळे आपल्याला स्टोरेज करायला जागा पुरेशी मिळत नाही आणि त्यासाठीच खास करून बेडमध्ये हा स्टोरेज दिला गेला आहे। आणि हा स्टोरेजचं वैशिष्ट्य म्हणजे हे इनबिल्ट स्टोरेज तर इथे आपल्याला आहेच, त्याचबरोबर इथे आपण बॅक साईडला देखील स्टोरेज बघू शकतो। आपल्याला रात्री लागणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तू असतील, जसं काही मोबाईल असेल, पुस्तकं असतील, औषधं असतील, त्या देखील तुम्ही इथे ठेवू शकता। या स्टोरेज बेड प्रमाणेच इथे तुम्हाला कंबाईन असं वॉर्डरोब दिला आहे। कंबाईन म्हणजे काय की तुम्हाला ड्रेसिंग टेबल देखील इथे दिलं गेलं आहे, त्याचबरोबर वॉर्डरोब देखील दिलं गेलं आहे। ह्या ड्रेसिंग टेबलचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला वेगळी काही स्टोरेज स्पेस दिली गेली नाही आहे की जेणेकरून तुमची जागा व्यापू शकते, कारण की आजकाल कमी जागेमध्ये आपलं व्यवस्थित स्टोरेज राहावं ह्यासाठी खास करून इथे काळजी घेण्यात आली आहे। हे वॉर्डरोब 2 डोअरचं आहे आणि इथे व्यवस्थित स्पेस तुम्हाला मिळते की व्यवस्थित तुमचे कपडे राहू शकतात। त्याचबरोबर हँगर्सलाही कपडे तुम्ही लावू शकता। तसंच इथे ड्रॉवर देखील दिलं गेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू देखील ह्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर ह्या ड्रेसिंग टेबलचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ड्रेसिंग टेबलमध्ये पाठीमागच्या बाजूला तुम्हाला स्टोरेज दिलं आहे, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी जागेमध्ये तुमचं सगळं सामान व्यवस्थित राहू शकतं। तसंच इथे एक टेबलही देण्यात आला आहे की जेणेकरून हे टेबल तुम्ही पुढे करून तुमचा मेकअप करू शकतात। ह्या टेबलमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या टेबलमध्ये तुम्ही स्टोरेजही करू शकता। इतर काही तुमच्या न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ह्या स्टोरेजमध्ये ठेवू शकता आणि कमीत कमी जागेमध्ये तुमचं हे वॉर्डरोब होऊ शकतं। तसंच हे 1 डोअरचे वॉर्डरोब आहे, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जसे तुम्ही शर्ट्स हँगरला लावू शकता तसंच ट्राउझर्सही इथे हँगिंग करू ठेवू शकता। छान पद्धतीने तुम्ही तुमचं वॉर्डरोब सजवू शकाल। स्टाईल स्पा ह्या फर्निचर शोरूमच्या नावाप्रमाणेच आम्ही तुम्हाला स्टायलिश आणि कम्फर्टेबल अशी फर्निचरची व्हरायटी दाखवली, जी तुम्हाला तुमचं घर सजवताना नक्कीच उपयोगी ठरू शकेल। आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमधलं तुमचं स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर।
वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे तुम्हाला तुमच्या घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणार आहेत। तेव्हा जाणून घेऊया वास्तुशास्त्राचं महत्त्व। नमस्कार। गेल्या आपण कार्यक्रमात पाहिलं होतं की ईशान्य आणि पूर्वमध्ये शौचालय असेल किंवा बाथरूम असेल तर काय परिणाम होतात। आज आपण पाहणार आहोत की पूर्व आग्नेय किंवा दक्षिण आग्नेय या आग्नेय कोपऱ्यात जर शौचालय असेल तर काय परिणाम होणार आहेत। ही जी दिशा आहे ही शुक्राची दिशा आहे किंवा तारुण्याची दिशा। तरुणाई इथे बिघडते। इथे जर शौचालय असेल तर आपण बऱ्याच घरांमध्ये पाहतो की मुलं इतकी सुंदर असतात, शिकलेली असतात, तरी देखील त्यांची लग्न होत नसतात किंवा लग्न जमण्यास त्यांना भरपूर त्रास होत असतो। किंवा बऱ्याच घरांमध्ये पाहतो की कुठलेही रिपोर्ट्स म्हणजे त्यांचे जे काही फिजिकल रिपोर्ट्स असतात हे अगदी अप टू डेट असतात, तरी ते त्या कपल्सला किंवा जोडप्यांना मुलं होताना त्रास असतो किंवा मुलं होत नसतात, हे देखील आपण पाहतो। तर शुक्र कोपऱ्याचं शौचालय असेल तर स्त्रियांची आजारपणं जी असतात ही जास्त पाहावयास मिळतात। स्त्रियांचा कर्करोग म्हणा, स्त्रियांना स्तनांचा कर्करोग म्हणा, अशी बरीचशी प्रकारचे जे रोग असतात किंवा आपण म्हणतो की शुक्रापासून जे होणारे जे काही रोग असतात हे देखील इथे पाहावयास मिळतात। या कोपऱ्यात जर शौचालय असेल तर स्त्री पुरुषांची भांडणं किंवा त्यांचं न जमणं हे देखील पाहावयास मिळतात। त्या घरांमध्ये रोजच्या कटकटी म्हणा किंवा वाद म्हणा हे देखील पाहावयास मिळतात। इथे शौचालय असेल तर तरुणाई बिघडू शकते। तरुणाई बिघडू शकते म्हणजे जी तरुण मुलं वयात आलेली असतात ही वाममार्गाला जाऊ शकतात किंवा त्यांना कुठली तरी व्यसनं म्हणा, व्यसनाधीन होता किंवा कुठल्याही प्रेमात पडल्यानंतर त्यांना जो होणारा पश्चाताप आहे तो देखील होऊ शकतो। किंवा इथे जर शौचालय असेल तर लग्न जमल्यास डायव्होर्सचे प्रमाण देखील असतात, हे देखील पाहावयास मिळतात। मग हा शौचालय जरी तुमच्या माहेरी असेल आणि त्याचा त्रास सासरी गेलेल्या मुलीला देखील होऊ शकतो, हे देखील प्रेक्षकांनी लक्षात घ्यावे। त्यानंतर आपण पाहणार आहोत की दक्षिण मध्यावर जर शौचालय असेल तर त्याचे काय परिणाम होतात। दक्षिण मध्यावर शौचालय हे सगळ्यात उत्तम असं मानण्यात आलेलं आहे, कारण जेव्हा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे असा फिरत येतो तेव्हा त्याची जी दक्षिणेकडे मध्यावर आलेली जी किरणं असतात ही फार प्रखर असतात, त्यामुळे ते जी जंतू असतात हे मारले जातात आणि त्यामुळे प्रादुर्भाव हा कमी होतो। दक्षिण मध्यावर जर शौचालय असेल परंतु एक काळजी घ्यावी, त्याचं ड्रेनेज आग्नेयेला नसावं किंवा नैऋत्येला नसावं। त्याचं ड्रेनेज जी टाकी आहे ही बरोबर दक्षिणेच्या मध्यावर असावी। त्यानंतर आपण पाहणार आहोत की नैऋत्य दिशेत जर शौचालय असेल तर काय होतं। नैऋत्य दिशेत जर शौचालय असेल तर राहू केतू हे जे असतात हे ॲक्टिव्ह होतात आणि त्याचा सर्वात जास्त त्रास हा घरमालकास होतो। बऱ्याच घरांमध्ये आपण पाहतो किंवा आता नवीन बांधकामामध्ये की इंग्रजी पद्धतीचे जे काही शौचालय असतात कमोड्स ते देण्यात येतात, परंतु मी म्हणतो की भारतीय पद्धतीचे जे काही शौचालय आहेत किंवा बसण्याचे शौचालय ते वापरावेत, कारण त्यामागे एक शास्त्रीकरण आहे। जेव्हा आपण भारतीय पद्धतीने शौचास जातो तेव्हा जे आपले जे आतडे असतात हे जास्त कार्यक्षम होतात आणि शौचास व्यवस्थित होते, त्यामुळे आपली जे तब्येत असते शारीरिक तब्येत ती देखील व्यवस्थित होते। परंतु हेच इंग्लिश पद्धतीचे जे कमोड्स असतात त्यात होऊ शकत नाही, त्यामुळे हे जास्तीत जास्त बसवण्याचे टाळावेत असं मला वाटते। आणि अजून एक काळजी घ्यावी की आपलं तोंड उत्तरेस किंवा पूर्वेस होईल शौचास बसताना, हे देखील लक्षात घ्यावे। त्यामुळे काय होणार की सकाळीच आपण हे निगेटिव्हिटी जे येणं हे किंवा उच्च विचार करणं हे देखील प्रत्येक व्यक्ती शक्य होईल आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस व्यवस्थित जाईल, ह्याची आपण काळजी घ्यावी। आता पुढच्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत की पश्चिम मध्य, वायव्य आणि उत्तर दिशेत जर शौचालय असेल त्याचे काय भयानक परिणाम आपल्या घरात होऊ शकतात किंवा आर्थिक त्रास होऊ शकतात। कारण उत्तर ही धनकोची दिशा समजली जाते आणि ह्या दिशेत जर शौचालय असेल तर आर्थिकरित्या कसा डामडौल बिघडतो घरातला, हे देखील आपण पाहणार आहोत। नैऋत्य दिशेत आपला शौचालय नसेल तरी एक काळजी घ्यावी की त्याची जी ड्रेनेजची टाकी असेल किंवा आउटलेट हे या कोपऱ्यात असू नये, कारण नैऋत्येच खड्डा जर खणला गेला असेल किंवा टाकी असेल तर या माणसाला आयुष्यात उभं राहणं फार कठीण आहे किंवा तो माणूस खड्ड्यात जातो असं म्हटलं जातं। तरी आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत की पश्चिमेस किंवा वायव्येस आणि उत्तर मध्यावर जर शौचालय किंवा बाथरूम असतील तर त्या घरांमध्ये काय परिणाम होतात। जास्त करून या दिशेचं शौचालय असेल
तर जास्त आर्थिक घडामोडींचा जो काही डामडौल असतो घरामध्ये तो बिघडतो. आणि हेच आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. घर असावं घरासारखं नको तो नुसत्या भिंती ह्या कवितेच्या ओळींप्रमाणेच आम्ही तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी नवनव्या आयडियाज देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी 24 तास. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.